हाय हॅलो नमस्कार. संकष्टी चतुर्थी विशेष. भगवान श्री गणेशांना 21 दुर्वांची सेवा का केली जाते? या 21 दुर्गामागे कोणते आध्यात्मिक महत्त्व आहे? दुसऱ्या दिवशी या दुर्वांचे काय करावे? आणि गणपती अथर्वशीर्षाचे वाचन इतके महत्त्वाचे का मानले जाते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. तर बघा, तुम्ही सुद्धा गणपतीला 21 दुर्वांची सेवा करतात का? पण दुसऱ्या दिवशी त्या दुर्वांचे काय करायचे हे माहिती नसते. आणि अथर्वशीर्षाचे वाचन केल्याने कोणता आध्यात्मिक लाभ सांगितला जातो? चला जाणून घेऊया. तर बघा, 3 जुलै 2026 या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर आपण काही सेवा आणि उपाय करणार आहेत. 21 दुर्वांची अद्भुत सेवा आणि दुसऱ्या दिवशी त्या दुर्वांचे काय करावे? संकष्ट चतुर्थी हा श्री गणेशाच्या उपासनेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा, अभिषेक, अथर्वशीर्षाचं पठण आणि जप उपवास केल्याने विघ्नांचा नाश होऊन बुद्धी, विद्या, वाणी, आत्मविश्वास आणि मंगल कार्यासाठी श्री गणेशाची कृपा लाभावी अशी प्रार्थना केली जाते. तर आपल्याला काय करायचं आहे? सकाळची जी सेवा आहे ती आपल्या देवघरामध्ये करायची. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ पाणी, दूध आणि पंचामृत, तुम्हाला जसं करायचं त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अभिषेकच करताना तुम्ही अथर्वशीर्ष 11 वेळा किंवा 21 वेळा पण वाचू शकता. अभिषेक झाल्यानंतर लाल फूल, दुर्वा, नैवेद्य अर्पण करून आरती करायची आहे. त्यानंतर 21 दुर्वांची सेवा म्हणजे दिवसभरात तुम्ही ती सेवा केव्हाही करू शकता. ती कशी करायची? तर बघा, हातामध्ये 21 दुर्वा घ्याव्यात. आपल्या मनातील मनोकामना श्री गणपती बाप्पांना सांगावी. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा किंवा संकटनाशन स्तोत्र म्हणावे. वेळ कमी असेल तर ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरीही चालेल. जप पूर्ण झाल्यानंतर त्या 21 दुर्वा श्री गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण कराव्यात. आणि जे उपवास करतात त्यांनी दिवसभर श्रद्धेने उपवास करायचा. आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी फक्त सेवा केली तरीही चालेल. त्यानंतर संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर श्री गणेशाची पूजा करून 21 मोदक किंवा आपल्या यथाशक्ती सात्विक नैवेद्य अर्पण करायचं असतं. आता दुसऱ्या दिवशी या दुर्वांचे काय करायचे? बघा, पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वांपैकी काही दुर्वा श्रद्धेने पुस्तकांमध्ये ठेवाव्यात, म्हणजे विद्या आणि अभ्यासासाठी प्रार्थना म्हणून. तसेच तुम्ही तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी सुद्धा दुर्वा ठेवू शकतात, घरातील सुखसमृद्धीसाठी प्रार्थना म्हणून. उरलेल्या दुर्वा झाडांच्या मुळाशी, बागेत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्या. ही झाली दुर्वांची सेवा. आणि त्यानंतर त्या दुर्वांचं काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. त्या व्यतिरिक्तची सेवा म्हणजे ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. सकाळ संध्याकाळ श्री गणेशाची आरती करायची. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा फळदान करायचं. गाईला चारा, पक्ष्यांना धान्य किंवा मुंग्यांना साखर अर्पण करावी. विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्राचे पठण नक्की करावे. ही सेवा करण्याची वेळ म्हणजे सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत तुम्ही कधीही करू शकता. श्रद्धा, भक्ती आणि सात्विक भावाने केलेली श्री गणेशाची सेवा ही मनशांती, सद्बुद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करण्याचा सुंदर मार्ग आहे. आता बघूया गणपती अथर्वशीर्ष वाचनाचे महत्त्व. श्री गणपती अथर्वशीर्ष हे भगवान श्री गणेशाचे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. श्रद्धा, भक्ती आणि एकाग्रतेने याचे पठण केल्याने मन प्रसन्न होते आणि श्री गणेशाची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना सुद्धा आपण केली जाते. अथर्वशीर्ष पठणाचे महत्त्व म्हणजे बुद्धी, विद्या आणि स्मरणशक्ती वृद्धिंगत व्हावी अशी प्रार्थना. वाणीमध्ये सतत स्पष्टता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढण्यास प्रेरणा. शुभ कार्यासाठी विघ्ने दूर व्हावीत म्हणून श्री गणेशाचे स्मरण केले जाते. मनातील भीती, तणाव आणि नकारात्मक विचार कमी होऊन मानसिक शांतता मिळण्यास अथर्वशीर्षामुळे मदत होते. विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यावसायिक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी उपयुक्त साधन आहे.
घरातील सात्विक आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. नियमित जपामुळे मन अधिक एकाग्र व स्थिर होण्यास मदत होते. एक छोटासा पण प्रेरणादायी अनुभव तुम्हाला सांगते. अनेक साधकांचा असा अनुभव आहे की त्यांनी सलग 21 दिवस दररोज श्रद्धेने गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले. या काळात मनातील अस्वस्थता कमी झाली, आत्मविश्वास वाढला आणि अनेक महत्त्वाची कामे अधिक सुरळीत पार पडू लागली, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, मात्र श्रद्धा, सातत्य आणि भक्तिभावाने केलेली साधना मनाला स्थैर्य, सकारात्मकता आणि अंतशांती देण्यास मदत करू शकते. अथर्वशीर्ष कधी वाचावे? रोज सकाळी स्नानानंतर, प्रत्येक चतुर्थी, विशेष संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थीला, नवीन काम, व्यवसाय, शिक्षण किंवा प्रवास सुरू करण्यापूर्वी, महत्त्वाच्या निर्णयापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करून. किती वेळा वाचावे असं बऱ्याच जणांना वाटतं. तर बघा, दैनंदिन पठणामध्ये तुम्ही 1 वेळा वाचू शकता, 11 वेळा विशेष प्रार्थनेसाठी, 21 वेळा संकष्टी चतुर्थी किंवा विशेष उपासना असेल तर तुम्ही 21 वेळा सुद्धा वाचू शकता. 108 वेळा संकल्पाने, वेळ क्षमता असल्यास, म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्ही संकल्पयुक्त जर 108 वेळा वाचत असेल, तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्की वाचा. श्रद्धा, भक्ती, सात्विक आचरण आणि नियमित साधना हीच श्री गणेशाच्या कृपेचा अनुभव घेण्याची खरी गुरुकिल्ली आहे. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला गणपतीला 21 दुर्वा अर्पण करण्यामागील आणि त्यानंतर त्या दुर्वांचं काय करायचं हे महत्त्व समजले असेल. तसंच गणपती अथर्वशीर्षाचे पाठ केल्याचे काय फायदे होतात हे देखील कळले असेल. तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये मला जरूर कळवा. अशीच आध्यात्मिक, धार्मिक माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.